श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया मेथी सुके बोंबील, म्हणजे मेथी घातलेले सुके बोंबील. तर बघा, इथे मी बारीक मेथी घेतलेली आहे. त्याच्यासाठी एक कांदा घेतलेला आहे, बघा. लसूण घेतलेला आहे, एक अख्खा लसूण आहे, 10-12 कळ्या. आणि इथे सुके बोंबील घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी सुके बोंबील कापून. तर बघा, ही मेथी आहे, बारीक मेथी घेतलेली आहे. तर ही मेथी, याचे ही मुळं असतात ना, ही मुळं काढायची. तर हे बघा, अशी ही मुळं कापून टाकायची आणि वरचा भाग हा घ्यायचा, खालचा भाग काढून टाकायचा. याला खूप माती असते, स्वच्छ धुवून घ्यायची. तर बघा, आता ही मी कापून घेते, दाखवते तुम्हाला. हे बघा, आता ही मेथी अशी, आता मी 5 जुड्या घेणार आहे. यातल्या 5 ते 6 जुड्या घ्यायच्या. आता आपल्याला आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर बघा, आता हा धागा सोडून घ्यायचा बांधलेला आणि अशी मुळं काढायची, दाखवते तुम्हाला. असा धागा काढून आपण ही मुळं असतात ती कापून घ्यायची. अशी मुळं बघा, अशी मुळं अशी कापून घ्यायची. जरा थोडी जास्ती अशी कापायची, म्हणजे कसं माती त्याला, कारण वाळू असते मुळांना, त्यामुळे जास्ती कापून टाकायची. हे बघा, आणि मग ही अशी बारीक बारीक कापून घ्यायची. तो भाग काढून टाकून द्यायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायची, कारण वाळू असते त्याला. स्वच्छ धुवून घ्यायची मेथी, म्हणजे जास्ती पाण्यामध्ये अशी धुवून घ्यायची, म्हणजे वाळू खाली बसते, माती वाळू खाली बसते. अशी बारीक कापून घ्यायची. आता तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती घेऊ शकता, म्हणजे जास्ती म्हणजे आता मी ते 5 जोड्या घेतल्या, तुम्ही घेऊ शकता जास्ती आवडत असेल तर आपल्या आवडीनुसार घ्यायच्या जुड्या. तर बघा, आता मी हे असं कापून घेते. तशा मी 5 जुड्या घेतल्यात, बघा. तर मी हे बघा, आता मी कापून घेतले. आता स्वच्छ पाण्यामध्ये आता धुवून घ्यायचं. त्याला असं माती वगैरे असते, त्यामुळे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं. तर बघा, असं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. चाळणीने म्हणजे चाळून म्हणजे घ्यायचं, म्हणजे धुतल्यानंतर चाळणीत काढायचं, म्हणजे खाली माती सगळी राहते. हे बघा, आता पाण्यामध्ये सगळी वाळू आहे खालती. हे बघा, अशी पाण्यात खाली वाळू आहे. असं वरचं घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे किचकिचणार नाही, माती नाही येणार, म्हणजे तोंडामध्ये. साफ स्वच्छ धुवून घ्यायची मेथी कधी पण. तर मी धुवून घेते स्वच्छ. बघा, आता मी धुतलेली आहे. आणि आता मी साहित्य बघा, आता इथे साहित्य आहे. बारीक कापलेली मेथी धुवून स्वच्छ घेतलेली 5 जुड्या. सुके बोंबील घेतल्यात, लसूण घेतला आहे ठेचून, लसूण ठेचून घेतलं आहे. इथे एक मिरची घेतलेली आहे मी, आपल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकता. कांदा घेतलेला एक मोठा कापून, 2 पळी तेल घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि अर्धा टेबलस्पून हळद. चला तर आपण करायला घेऊ. आता मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली, गॅस चालू करून घेतलेला आहे. आता बघा, आता आपण तेल घालूया. आता तेल घातले मी, 2 पळी तेल टाकलेलं आहे. आता तेल जरा तापलं का आपण लसूण टाकू, ठेचलेला लसूण टाकू. आता लसूण टाकते बघा. छान लागतं हे सुके बोंबील आणि मेथी घातलेली सुके बोंबील. तर हा लसूण घातला आहे आणि जरा लसूण असा सवतळून द्यायचा. थोडासा लसूण सवतळला का मग कांदा घालू आपण. बघा, आता आपण कांदा घालून घेऊ. लसूण थोडा सवतळला तेलावरती का कांदा घालून घेऊ. तर हा कांदा घालत आहे मी, बघा. कांदा घालूया. मस्त चपातीवर भाकरीवर खायला एक नंबर लागतं, डब्याला नेण्यासाठी. कधी काय नसलं तर केलं मस्तपैकी. खूप छान, वेगळं काहीतरी आणि छान लागतं. बघा करून, पाहिजे तर खूप छान लागतं. तर आता आपण हा कांदा असा सवतळून घ्यायचा, चांगला तेलामध्ये कांदा सवतळून घ्यायचा. आणि ही मेथी टाकायची. आता तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही मेथी वापरू शकता. तर मी आता थोडीच वापरले, कारण खाण्यासाठी काय कोण नाही आहे, एकटीच आहे मी, त्यामुळे मी तेवढीच वापरलेली आहे. तर बघा, आता मेथी टाकून झाली. आता मिरची, एक मिरची आहे ती अशी फोडून, म्हणजे तुकडे करून टाकायची. तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालेल. ही हळद टाकली, अर्धा टेबलस्पून हळद टाकली. हळद पण थोडी सवतळून घ्यायची तेलावर,
मेथी जरा सवतळून घ्यायची. आता हे सुके बोंबील स्वच्छ धुतलेले सुके बोंबील आहेत ते टाकून घेतले बघा. ते पण जरा असे सवतळून घ्यायचे, जरा सवतळून घ्यायचे तेला आणि मग शिजत ठेवायचे आपल्याला ते. आता हळूहळू असा मस्त वास सुटे ना मेथीचा आणि सुक्या बोंबलाचा, अख्खा घरभर वास होईल एवढा मस्त ना. तर बघा आता आपण मीठ घालून घेऊया, चवीनुसार मीठ घालूया. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला शिजत ठेवायचे आहे. तर आता आपण याच्यामध्ये थोडासा पाणी घालून शिजत ठेवूया. सुके बोंबील शिजायला पाहिजेत म्हणून पाणी घालायचं आहे. तर बघा आता मी पाणी घालते आणि शिजत ठेवते. झटपट होणारी आहे रेसिपी ही. बघा आता आपण पाणी घालू. तर मी पाणी घालते याच्यात. सवतळलं जरा ना का मग पाणी घालायचं. थोडंसं सवतळलं का मग पाणी घालून घ्यायचं. बघा आता मी पाणी घालते याच्यात. चपाती भाकरीबरोबर एक नंबर लागतं खाण्यासाठी. तर बघा आता पाणी घालते बघा शिजत घालायला. आता पाणी घालूया आणि झाकण ठेवून शिजत ठेवायचं आता आपण याला. मस्त खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मेथी सुके बोंबील मस्त. माझी मम्मी मामाचे आमचे हे करायचे तर छान लागतं हे. तर बघा आता आपण शिजत घालूया, शिजत ठेवूया झाकण ठेवून. थोडा वेळ झालेला आहे, 10 मिनटं बघा. आता बघूया अजून आपल्याला थोडं सुक्कं करून घ्यायचे. बघा आता मस्त घमघमाट सुटल्या घरामध्ये. एवढा मस्त वास सुटला ना मेथी आणि सुक्या बोंबलाचा. हा मस्त ते वासानेच खाऊसं वाटतं, एवढं छान लागतं ते. मस्त डब्याला नेला तर तुम्हाला एक नंबर मस्त आवडेल डब्याला. तेवढं छान लागतं ना डब्याला. चपाती भाकरीबरोबर तर मस्त लागतं. तर अजून 1 मिनटं आपण ठेवायचे, 5-1 मिनटं. तर अजून मी 5-1 मिनटं ठेवते. बघा हे बघा आता काढलेलं आहे झाकण. बघा आता सुक्कं झालेलं आहे. असं तेल असं सुटेपर्यंत करायचं ते. बघा मस्त झालं सुक्कं. आता आपण हे काढून घेऊ. खाण्यासाठी तयार सुके बोंबील मेथी एक नंबर बघा भाकरीबरोबर चपातीबरोबर. आता मी हे काढून घेते. मस्त असं सुक्कं करायचं का छान लागतं टेस्टला. मस्त छान झाले बघा. आता मी काढून घेते. मस्त आता चपाती भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार सुके बोंबील मेथी घातलेले सुके बोंबील. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हां मस्त वास. कधी खातो असं होतं बघितल्यावर वासानेच. हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे चपाती भाकरीबरोबर सुका बोंबील मेथी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त छान एक नंबर लागतं अशा भाकरीबरोबर. मस्त हे बघा अशी मस्त नरम नरम भाकरी. मस्त भाकरीला मी तूप लावून घेतलेलं आहे. छान मस्त एक नंबर. मस्तपैकी असा बेत करा एकदा. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा आता मस्तपैकी असं भाकरीमध्ये असे सुके बोंबील मेथी घ्यायचा घास. हां मस्त. हां मस्त. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधीचेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.